हिवाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्षनेत्याचा बंगला तयार करण्यात आलाय। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेत्याच्या पत्रकार परिषदेची तयारी सुद्धा इथे पूर्ण झाली आहे। पत्रकार परिषदेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने इथे डोम उभारलाय। विरोधी पक्षनेता नेमा विरोधकांची फडणवीसांकडे मागणी आहे। विधानसभेत विरोधी पक्षनेता नेमला जाणार का, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। फडणवीसांनी देखील तसे संकेत दिले होते। सभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेचा विरोधी पक्ष नेता मिळणार की नाही हा प्रश्न उपस्थित झाला होता, कारण की कोणाकडेही पुरेसं संख्याबळ नव्हतं। परंतु काल विरोधी पक्षातल्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि विधानसभेचा विरोधी पक्ष नेता द्यावा ही मागणी केली। त्यानंतर प्रशासनाला ज्या हालचाली आहे प्रशासनाच्या त्या वाढलेल्या आहे। नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्ष नेत्यांचा बंगला जो आहे तो या ठिकाणी सज्ज केला जातोय। आपण बघू शकतो रवी भवन परिसरामधला बंगला नंबर 23 जो आहे तो विरोधी पक्षनेता विधानसभा यांचा बंगला आहे आणि तो बंगला जो आहे तो तयार करून ठेवण्यात आलेला आहे। आणि त्यासोबतच विरोधी पक्षनेत्याच्या पत्रकार परिषदेची, कारण की जेव्हा अधिवेशन सुरू होणार आहे 16 तारखेपासून आणि त्यापूर्वी आपण बघू शकतो या ठिकाणी विरोधी पक्षनेत्यांची प्रेस या ठिकाणी होत असते, पत्रकार परिषद होत असते आणि त्यासाठी अशा प्रकारचा डोमही सज्ज करून ठेवण्यात आलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने ही संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी करून ठेवलेली आहे। यावरून अशी शक्यता वर्तवली जाते की विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद जे आहे ते मिळण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवली जाते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, Q9 मराठी, नागपूर।